वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। रामकृष्ण हरी। कार्तिकी एकादश आजपासून सुरू झालेली आहे। महापूजा नुकतीच चालू होणार आहे। तत्पूर्वी बारी थांबून मानाचे वारकरी पूजेसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरातर्फे निवडले जातात आणि आज या निवडीचे मानकरी ठरलेले आहेत नाशिक जिल्ह्याचे अशोकजी लोखंडे। माऊली रामकृष्ण हरी। रामकृष्ण। तुम्ही कार्तिकी एकादशी निमित्त मानाचे वारकरी म्हणून दोघ जण अलकाताई आणि तुम्ही निवडलेले आहात, तर काय भावना आहे? आमच्या भावना अशा आहे बाबा, आता आमच्या मी दरवर्षी निवृत्तीनाथाची पंगत जेव घालतो आणि दुसरी भावना अशी आहे का आपली नाथापाशी एवढीच इच्छा आहे का फक्त आशीर्वाद दे आणि आहेत त्या स्थितीत असू द्या, फक्त दर्शनाला कायमच वारीत म्हणा याच्यात म्हणा, पण तुझं दर्शन वेळोवेळी घडू दे बा असं। कितवं वर्ष आहे तुमचं आळंदीमध्ये येत आहे? पायवारी केली? पायवारी दोन वेळेस आलो। आपल्या बरोबर त्यांच्या सौभाग्यवती अलकाताई पण आहेत। ताई, तुम्ही वारीमध्ये उभा होतात, तुम्हाला असं वाटलं होतं का की आपली निवड होईल म्हणून? नाही, वाटलं नव्हतं, पण इथं तुम्ही आले फोटो काढायला मी गावाले म्हणजे नंतर जेव्हा कळलं तुम्हाला तुम्ही मानाची वारकरी आहात, तर काय मनामध्ये काय भावना आली? थोडा आनंद वाटला। आनंद वाटला। आज तुमच्या बरोबर माऊलींची पूजा होणार आहे, काय भावना आहे तुमची? भावना काय आहे तुमच्या मनामध्ये? काय भावना निर्माण? मनात चांगलं आहे बा असं नाही, मनात आमची एकच इच्छा आहे का माऊलीच्या कृपेने आम्हाला फक्त आता 10 वर्षाची नात झाली, नातू। अच्छा, एवढी इच्छा आहे। बरं, या वर्षी तुम्ही मानाचे वारकरी म्हणून निवडलेले आहात, तर वारकरी म्हणून तुम्ही काय माऊलींकडे अजून मागणी मागणार? काही नाही, एवढंच एक परमेश्वराच्या कृपेने जसं चाललंय तसं चाललो, आनंद आहे। तर नातू झाला म्हणजे विषय निश्चितपणे आनंद त्यांचा दुगिणी झालेला आहे आणि त्यांनी माऊलींकडे मागणं मागितलेलं आहे की काहीतरी आम्हाला घरामध्ये एक नातू व्हावा, आमच्या मुलाला नातू व्हावा आणि सुखात समाधानाने आमची जशी वारी नेहमीप्रमाणे घडलेली इथून पुढच्याही वाऱ्या नेहमीप्रमाणे घडावा अशी त्यांची या ठिकाणी मागणी आहे माऊलींकडे आणि हीच मागणी त्यांची माऊली पूर्ण करू, हीच आपण कार्तिकी एकादशी निमित्त माऊलीची प्रार्थना करूया। रामकृष्ण।